हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिक्स 1चा पुढचा चॅप्टर पाहत आहोत. चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस. सिंपल चॅप्टर आहे. पहा, जसा 11वीचा मॅट्रायसिस होता त्याच पद्धतीने आपण आता मॅट्रिक्सच्या पुढच्या पार्टकडे जात आहोत. तर सुरुवातीला आपण ह्या चॅप्टरचे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा पहिला टॉपिक पाहू. तर मग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय ते आपण आता समजून घेणार आहोत. So elementary transformation मॅट्रिक्सच्या ऑर्डर काय असतात, मॅट्रिक्सचे टाइप्स कोणते, हे सगळं तुम्ही 11वीच्या लेवलला पाहिलेलं आहे. तुम्हाला तिथं काही कळलं नसेल तर इथं ते कळून जाईल, कारण इथला पार्ट हा 11वीच्या पुढचा पार्ट आहे. तुम्ही 11वीला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन पाहिलेली मॅट्रिक्सची. ॲक्च्युली आपण इथं डिव्हिजन, पण त्या डिव्हिजनला ॲक्च्युली इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स म्हणतात, ती आपण इथं आणि त्याच्या दोन मेथड आपण इथं पाहणार आहोत. तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. कोणत्याही दिलेल्या मॅट्रिक्सवर, समजा मॅट्रिक्स असा आहे 2 0 -1 7 1 2, तर 3 रो आणि 3 कॉलम असल्यामुळं याची ऑर्डर होईल 3 क्रॉस 3. पहिला नंबर हा रोज किती आहे त्या मॅट्रिक्समध्ये ते सांगतो, आणि दुसरा नंबर हा त्या मॅट्रिक्सच्या कॉलमचा नंबर काय करतो, डिनोट करतो. मग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्ही याच्या रो आणि कॉलमवर काही ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. तर ते ट्रान्सफॉर्मेशन 3 प्रकारचे असतात. त्यातलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपण सांगू, ते म्हणजे तुम्ही मॅट्रिक्सची कोणती पण रो त्याच्या दुसऱ्या एखाद्या रो बरोबर तुम्ही इंटरचेंज करू शकता. इंटरचेंज म्हणजे त्यांची आदला बदल करू शकता. म्हणजे समजा मी इथं म्हटलं की जर मी R1 आणि R3 इंटरचेंज केली, तर 1 2 3 हा तिसऱ्या रोच्या जागेवर येईल आणि हा 7 1 2 पहिल्या रोच्या जागेवर जाईल. मधला 2 0 -1 तसाच राहील. तर याला आपण इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणतो, कारण आलेला मॅट्रिक्स हा काय मॅट्रिक्स ए नसतो, त्यामुळे त्याला आपण मॅट्रिक्सचा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आपल्याला एक मिळतो. आणि तो कसा मिळाला, तर पहिल्या रोला तिसऱ्या रो बरोबर तुम्ही काय केलंय, इंटरचेंज केलं. म्हणजे पहिला 1 2 3 थर्ड रोला गेला आणि थर्ड रोची 7 1 2 फर्स्ट रोला आले. सो R1 ला R3 बरोबर काय केलं, इंटरचेंज केलं. आता हेच कॉलम बरोबर पण होऊ शकतं. एखादा कॉलम दुसऱ्या एखाद्या कॉलम बरोबर इंटरचेंज करता येतो. मग इथं मी म्हटलं CI इंटरचेंजेस विथ CJ. सो हे I जे आहे पहा, I म्हणजे एक नंबर आहे, तो इथं कॉलम नंबर डिनोट करतोय. खरं म्हणजे जसं मी R1 म्हटलं तर R1 म्हणजे पहिली रो होती, R3 म्हटलं तर थर्ड रो होती, जसं इथं RI RJ आपण म्हटलं, आणि CI CJ म्हटलं तर ती सुद्धा कॉलम नंबर असणार आहेत. I आणि J हे कॉलम नंबर डिनोट करतील. जर मी ह्याच मॅट्रिक्ससाठी पहिला आणि दुसरा कॉलम इंटरचेंज करायचा सांगितला, तर मला मिळणारा जो नवीन मॅट्रिक्स ए असणार आहे तो काय राहील पहा. तर पहिला आणि दुसरा कॉलम, पहिला आणि दुसरा कॉलम हा तिसरा कॉलम नाही, हे दोघं इंटरचेंज करायचे. म्हणजे 2 0 1 पहिल्या कॉलमला आणायचा आणि पहिला 1 2 7 दुसऱ्या कॉलमला न्यायचा आहे. तिसरा कॉलम मात्र तसाच राहील. तर हे झालं कॉलमचं दोन कॉलम इंटरचेंज करण्याचं ट्रान्सफॉर्मेशन. सो पहिलं ट्रान्सफॉर्मेशन खरं म्हणजे आपण सांगितलंय की तुम्ही त्या मॅट्रिक्सच्या कोणत्या पण 2 रोज किंवा कोणते पण 2 कॉलम हे इंटरचेंज करू शकता. आणि इंटरचेंजसाठी जर हे सिम्बॉल तुम्ही डबल इम्प्लिकेशन सारखं सिम्बॉल आहे पहा, जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, तर ते आपण वापरू शकतो. आता दुसरं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मॅट्रिक्सवर होणार आपण सांगू, ते म्हणजे तुम्ही कोणत्या पण रोला कोणत्याही एखाद्या स्केलरने म्हणजे नंबरने मल्टिप्लाय करू शकता. RI त्या रो मध्ये तुम्ही एक चेंज करताय, त्या चेंजला आपण ह्या सिंगल एरोने दाखवतोय. म्हणजे RI ह्या रोवर तुम्ही चेंज केला, तुम्ही त्या रोला K ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं,
हेच कॉलमच्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणजे एखादा कॉलम आपण समजा CJ दाखवू, तर त्या कॉलमला तुम्ही एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक नवीन इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळतो. असं ट्रान्सफॉर्मेशनला आपण हे सेकंड टाइपचं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे की त्या मॅट्रिक्सचे जे इलेमेंट्स आहेत किंवा जे नंबर मॅट्रिक्समध्ये आहेत त्यांच्या इलेमेंटवर होणारं ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला मराठीत आपण रूपांतर म्हणतो. तर हे झालं दुसरं ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मॅट्रिक्सच्या इलेमेंटवर होणार. आता शेवटचं तिसरं एक ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मॅट्रिक्सच्या रोवर किंवा कॉलमवर करता येतं. त्याला म्हणतात, तर एखाद्या रोवर किंवा रो मध्ये तुम्ही चेंज करू शकता. एक लक्षात घ्या, सिंगल एरो मी चेंजसाठी दाखवतोय, म्हणजे तुम्ही त्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये चेंज करताय. तर एखाद्या रो मध्ये तुम्ही ऍड करू शकता. कोणाला? तर दुसऱ्या एखाद्या रोला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या एखाद्या रोला एखाद्या स्केलरने म्हणजे नंबरने मल्टिप्लाय केलं आणि मग ते आलेलं आन्सर दुसऱ्या एखाद्या रो मध्ये ऍड केलं तर रोवर असं ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबल असतं. सिमिलरली कॉलमवर सुद्धा ते करता येतं. म्हणजे CI ह्या रो मध्ये कॉलम मध्ये तुम्ही एक नंबर किंवा एक रो ऍड करू शकता, त्या रोला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करून मग ऍड करू शकता. तर हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन कसे होतात हे आपण आता समजून घेऊ. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आपण ह्या चॅप्टरच्या पहिल्याच एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल ह्याच बेसिसवर आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर मग आता पहिली एक्झरसाइज खरं म्हणजे या चॅप्टरची आपण आता पाहू. तर मग एक्झरसाइज 2.1 मधला पहिला क्वेश्चन काय पहा. क्वेश्चन मध्ये असं म्हटलंय, अप्लाय द ट्रान्सफॉर्मेशन्स. आपल्याला काही इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन गिवन आहेत, ते दिलेल्या मॅट्रिक्सवर अप्लाय करायचे आहे. मग पहिला क्वेश्चन मध्ये एक मॅट्रिक्स दिलाय A आणि त्याचे एलिमेंट्स आहेत 1 0 -1 3. दोन रो आणि दोन कॉलम असल्यामुळं 2x2 चा हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यावर एक ट्रान्सफॉर्मेशन दिलंय आपल्याला R1 इंटरचेंजेस विथ R2 म्हटलंय पहा. तर हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण आता लिहून घेऊ. A हा मॅट्रिक्स लिहिला आहे, नंतर त्याच्यावर R1 इंटरचेंजेस विथ R2 हे ट्रान्सफॉर्मेशन आपण आता कॅरी आउट करू. तर पहिल्या रोला दुसऱ्या रो बरोबर इंटरचेंज करा म्हटलंय पहा. म्हणजेच तुम्हाला एक मॅट्रिक्स मिळेल, इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स म्हणतो आपण त्याला या सिम्बॉलने दाखवतोय आपण. A चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आपल्याला इथे मिळेल. आता पहिली रो 1 0 ची तिला दुसऱ्या बरोबर इंटरचेंज केलं म्हणजे 1 0 दुसऱ्या रो मध्ये आणि दुसरी रो ची -1 3 पहिल्या रो मध्ये जाते. मग हे झालं इंटरचेंजचं ट्रान्सफॉर्मेशन जे आपल्याला विचारलं होतं. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ पहा. एक मॅट्रिक्स दिला B आपल्याला, लिहून काढू परत एकदा. 1 -1 3 2 5 4 आणि ट्रान्सफॉर्मेशन दिलंय R1 चेंजेस टू R1 -R2. तर R1 मध्ये एक चेंज सांगितलाय. R1 म्हणजे फर्स्ट रो, म्हणजे फर्स्ट रो मधले ह्या तीन एलिमेंट मध्ये चेंज होणार आहे. ते एलिमेंट्स काय पहा, 1 -1 3. पहिल्या रो मधून R1 मधून R2 मायनस करायचे म्हणजे 2 5 4 मायनस होणार आहेत आणि त्यामुळं आपल्याला मॅट्रिक्स B चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळेल. तो मॅट्रिक्स आपण आता लिहू काढू. आता एक लक्षात घ्या, फक्त R1 मध्ये चेंज सांगितलेले असल्यामुळं R2 मध्ये काहीच चेंज होणार नाही. म्हणजे R2 चे एलिमेंट्स आहेत तसेच राहतील, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. जो चेंज सांगितलाय तो करून घ्या. 1 -2 होईल -1, -1 -5 is -6 and 3 -4 is -1. तर हा राहील रिक्वायर्ड इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स जो आपल्याला विचारला होता, जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं सांगितलं होतं. क्वेश्चन नंबर 3 काय पहा. मॅट्रिक्स A दिलाय आपल्याला, कॉलम 1 ला कॉलम 2 बरोबर इंटरचेंज करा म्हटलंय. मॅट्रिक्स B दिलाय,
आणि R1 R2 ह्या दोन रोला इंटरचेंज करायचं सांगितलंय आणि ते जे आन्सर आपले आलेत हे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला काही ऑब्झर्वेशन मिळतंय का ते विचारतोय. मग आपण दिलेला ए मॅट्रिक्स आधी लिहून घेऊ. तो आहे 5 4 1 3 आणि त्याच्यावर पहिला आणि दुसरा कॉलम आपल्याला इंटरचेंज करायचा सांगितला. तो इंटरचेंज करून घेऊ जेणेकरून आपल्याला एक ए चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स मिळेल. पहिला आणि दुसरा कॉलम इंटरचेंज करा. 4 3 इकडे 5 1 त्याच्या जागेवर. आता मॅट्रिक्स बी ला घ्या. मॅट्रिक्स बी काय दिलेला आहे पहा 3 1 4 5. त्याच्यावर आपल्याला R1 आणि R2 पहिल्या दोन रो इंटरचेंज करा म्हटलंय. सो पहिली रो आहे 3 1. सो आन्सर मिळेल पहा जायचं 3 1 सेकंड रो आणली आणि 4 5 ही दुसरी रो पहिल्या रो मध्ये ट्रान्सफर होणार आहे. सो आपल्याला एक आन्सर मिळालं. हे पहिलं आन्सर मिळालं होतं आणि हे दुसरं आन्सर मिळालं आहे पहा. आणि मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय दिसतंय पहा 4 5 3 1 4 5 3 1 सेम मॅट्रिसेस मिळतात. वी गेट सेम और इक्वल होणं आपण त्याला इक्वल मॅट्रिसेस. सो दोन इक्वल मॅट्रिक्स आपल्याला या ट्रान्सफॉर्मेशन तर मिळाले. हे आपलं ऑब्झर्वेशन असणार आहे जे आपल्याला विचारलं होतं. क्वेश्चन नंबर 4 काय पहा आता. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक मॅट्रिक्स दिला आहे ए. 2 रो आणि 3 कॉलम असलेला 2/3 चा जो मॅट्रिक्स आहे. आपल्याला एक ट्रान्सफॉर्मेशन दिलंय बी हा एक मॅट्रिक्स दिलाय त्याच्यावर एक ट्रान्सफॉर्मेशन दिलंय आणि पुढे म्हटलंय फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. हे ट्रान्सफॉर्मेशन करून जे नवीन दोन मॅट्रिक्स मिळतील त्यांची ॲडिशन करायची सांगितलेली आहे. मग आता आपण आधी पहिला मॅट्रिक्स घेऊ. ए काय पहा 1 2 -1. त्याची सेकंड रो 0 1 3. ट्रान्सफॉर्मेशन सांगितलंय आपल्याला ट्वाइस C2 म्हणजे सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. सो मॅट्रिक्स ए मिळेल. त्यामुळे सेकंड कॉलम इथे आहे पहा फर्स्ट सेकंड थर्ड. सो सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 होईल 4. 2 × 1 होईल 2. हा 1 0 आणि हा -1 3 तसाच. सो मॅट्रिक्स ए मिळाला. आता मॅट्रिक्स बी घ्या. बी मॅट्रिक्स काय पहा बी मॅट्रिक्स आहे 1 0 2 आणि नंतर आहे 2 4 5. त्या मॅट्रिक्स बी मध्ये आपल्याला पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. सो 3 R1 हे ट्रान्सफॉर्मेशन जर केलं तर मॅट्रिक्स बी चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करा. पहिली रो इथे आहे पहा 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 3, 0 ला मल्टिप्लाय केलं 0 आणि 2 ला मल्टिप्लाय केलं 6 आणि मग 2 4 5 तसाच. सो हा राहील मॅट्रिक्स बी. मग आपल्याला प्रश्न विचारला होता पुढे फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. जे नवीन दोन मॅट्रिक्स आपल्याला इथं आणि इथं मिळाले यांची ॲडिशन करायला सांगितली पहा. तर मग हा जो नवीन मॅट्रिक्स मिळाला आहे 1 4 -1 त्यानंतर 0 2 3 त्याच्यामध्ये ॲड करतोय आपण दुसरा मॅट्रिक्स 3 0 6 आणि 2 4 5. 2 4 5 यांची ॲडिशन करू आपण. ॲडिशन आपल्याला माहिती आहे फक्त करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड होतात. सो 1 + 3 होईल 4 4 + 0 होईल 4 -1 + 6 होईल 5 त्यानंतर 0 + 2 होईल 2 2 + 4 होईल 6 3 + 5 होईल 8. सो ॲडिशन मिळाली आपल्याला. सो हिअर इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय बघा. एक मॅट्रिक्स दिलाय ए. 3 रो आणि 3 कॉलम असलेला मॅट्रिक्स जो 3/3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स. 3R3 हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे अँड देन आणि त्याच्यानंतर आलेल्या आन्सरवर C3 + ट्वाइस C2 हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. सिमिलरली क्वेश्चन 6 पण मी इथे लिहिलाय पहा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये मॅट्रिक्स ए दिलाय
आणि त्या मॅट्रिक्सवर C3 प्लस ट्वाइस C2 अँड ते ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर आलेल्या आन्सरवर परत 3R3 हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आणि खाली क्वेश्चन असा विचारलाय, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6. एक्झाम्पल 5 आणि 6 च्या आन्सरवरून तुम्हाला काही कन्क्लुजन मिळतंय का ते पहा म्हटलंय. मग आता आपण क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर काढूया. मग काय होईल पहा, आधी मॅट्रिक्स A लिहून काढू. 1 -1 3 2 1 0 and 3 3 1. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन दिलंय आपल्याला 3R3. जर 3R3 हे ट्रान्सफॉर्मेशन आपण केलं तर मॅट्रिक्स A चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स काय मिळेल पहा. तिसऱ्या रो मध्ये चेंज असल्यामुळं पहिला आणि दुसरी रो आपण आहे तशीच लिहून काढणार. म्हणजे 1 -1 3 2 1 0 आणि फक्त तिसऱ्या रोला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 * 3 9 3 * 3 9 3 * 1 3 3 ने मल्टिप्लाय केलं. आता त्यानंतर आपल्याला C3 प्लस ट्वाइस C2 असं ट्रान्सफॉर्मेशन करायचं सांगितलेलं आहे. सो मॅट्रिक्स A चा आपल्याला इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स त्यामुळे मिळणार आहे. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये चेंज असल्यामुळं पहिला आणि दुसरा कॉलम आपण आहे तसाच लिहून काढणार. लक्षात आलं. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये चेंज काय पहा, तिसऱ्या कॉलम मध्ये ऍड करायचं. मग मी आधी तिसरा कॉलम लिहून घेतो 3 0 3. त्याच्यामध्ये प्लस करायचं सांगितलं. प्लस दुसऱ्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करून घ्या. दुसरा कॉलम इथं आहे पहा, त्याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. -1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं -2, 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 आणि 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 18 मिळेल. हे ॲडिशन करून घ्या. 3 - 2 होतो 1, 0 + 2 होईल 2 आणि 3 + 18 होईल 21. सो हे आन्सर मिळालं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 चं. पण क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 5 चा पण आन्सर कन्सिडर करायला सांगितलेलं असल्यामुळे क्वेश्चन नंबर 6 ला लगेचच आपण सॉल्व्ह करून घेऊ. मग A मॅट्रिक्स दिलाय पुन्हा एकदा 1 -1 3 2 1 0 आणि 3 3 1. आपल्याला पहिलं ट्रान्सफॉर्मेशन दिलंय C3 प्लस ट्वाइस C2. म्हणजे थर्ड कॉलम मध्ये दुसरा कॉलम ऍड करायचा, पण त्याला आधी 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे काय होईल पहा. सो मॅट्रिक्स A मध्ये चेंज फक्त तिसऱ्याच कॉलम मध्ये सांगितलेला असल्यामुळे पहिले 2 कॉलम आपण आहे तसेच लिहून काढणार आणि चेंज फक्त तिसऱ्या कॉलमचा करून घेऊ. चेंज काय पहा, तिसऱ्या कॉलम मध्ये प्लस करायचे. तिसरा कॉलम आहे 3 0 1, त्याच्यामध्ये प्लस करायचे. दुसऱ्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 3 - 2 होईल 1, 0 + 2 होईल 2 आणि 1 + 6 होईल 7. हे मिळालंय आपल्याला पहिल्या ट्रान्सफॉर्मेशनचा आन्सर. त्याच्या पुढे त्यांनी दुसरं एक ट्रान्सफॉर्मेशन दिलं की तिसऱ्या रोला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. सो तिसऱ्या रोला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. तिसरी रो, पहिली दुसरी तिसरी रो इथे आहे. सो 1 - 1 1, पहिली रो तशीच, 2 1 2, दुसरी रो तशीच. पहिल्या दोन तशाच ठेवल्या कारण आपल्याला चेंज फक्त तिसऱ्या रो मध्ये सांगितलं. त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 9, 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 9, 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 21. क्वेश्चन असा आहे, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड एक्झाम्पल 6. एक्झाम्पल 5 चा आन्सर काय होतं पहा, हे आन्सर आहे आणि 6 चा आन्सर तेच मिळतंय. याचा अर्थ क्वेश्चन 5 आणि 6 मुळे दोन्ही मिळाले आन्सर्स काय आहेत, सेम आहेत. सो कन्क्लुजन आपलं काय राहील पहा. मग आपल्याला विचारलं काय होतं पहा, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड एक्झाम्पल 6. झाले काय पहा, एक्झाम्पल 5 आणि 6 मध्ये दिलेली दोन्ही मॅट्रिक्स सेम मॅट्रिक्स आहेत. त्यांच्यावर जे दिलेले ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते इकडे अल्टर झालेत पहा. म्हणजे कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन इकडे आधी होतं, इकडे रोचं ट्रान्सफॉर्मेशन आधी आहे. सेम ट्रान्सफॉर्मेशन होते, पण ते जरी अल्टरनेट यूज केले तरी मिळणारे आन्सर्स मात्र सेम मिळाले. याचा अर्थ असा होतो की हे दोन ट्रान्सफॉर्मेशन जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत
ते कम्युटेटिव्ह आहे. सो आपलं कन्क्लुजन असं राहील. सो कन्क्लुजन इज two transformations are commutative कम्युटेटिव्हचा मिनिंग होतो की तुम्ही जसं नंबरच्या बाबतीत 2 + 3 घेतलं काय 3 + 2 घेतलं काय आन्सर 5 येतं, तसंच तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन दोन दिलेल्या ट्रान्सफॉर्मेशन मधलं कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन आधी आणि कोणतंही नंतर घेतलं तरी मिळणारा आन्सर सेमच असणार आहे. मग आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 7 कडे. क्वेश्चन नंबर 7 काय पहा, यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन 1 2 3 4 हा एक मॅट्रिक्स दिलाय आपल्याला आणि त्याच्यावर काही ट्रान्सफॉर्मेशन यूज करा म्हटलं टू कन्वर्ट इट इनटू ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण कोणाला म्हटलं होतं पहा इयत्ता 11वीला, तर 2x2 मॅट्रिक्सच्या बाबतीत आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा ऑलवेज स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, म्हणजे जेवढ्या रो आहेत तेवढेच कॉलम त्याच्यामध्ये असणार. मग आता आपल्या 11वी 12वीच्या बाबतीत तो मॅट्रिक्स आयदर 2x2 किंवा 3x3 चा असला पाहिजे. मग आता आपल्याला सध्या 2x2 मॅट्रिक्स दिलाय, जेव्हा डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स 0 असतात तेव्हा तो मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होतो हे आपल्याला माहित आहे. तर मग इथं आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्समध्ये 3 च्या जागेवर 0 यायला पाहिजे, म्हणजे तो मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. तर दिलेल्या मॅट्रिक्सला आपण आधी A इक्वल टू म्हणजे त्याला एक नाव देऊ 1 2 3 4. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा म्हणजे ह्या 3 च्या जागेवर 0 यायला पाहिजे. मग त्यांनी म्हटलंय कोणताही एक सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन वापरा, म्हणजे एकतर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता. तर आपण जर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरलं तर 3 हा सेकंड रो मध्ये आहे, फर्स्ट रो सेकंड रो, सो सेकंड रो मध्ये 3 आहे आणि मग आपल्याला या 3 च्या जागेवर 0 आणायचं आहे. तर मग आपण 3 मधून जर 3 मायनस झाला म्हणजे सेकंड रो मधून जर 3 मायनस झाला, पण तो करताना आपण 3 आणण्यासाठी पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ, तर मग आपल्याला 0 मिळेल. पहा कसा मिळेल ते पाहू आपण. सो मॅट्रिक्स ए चा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स जो मिळेल आपल्याला तो काय राहील पहा, चेंज फक्त दुसऱ्या मॅट्रिक्स रो मध्ये सांगितला, पहिली रो तशीच राहणार आहे आणि दुसऱ्या रो मधला चेंज काय सांगितलाय पहा, सेकंड रो मधून मायनस करायचे. सेकंड रो आहे 3 4, त्याच्यातून मायनस करतोय आपण. पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करतो, मग हे पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 is 3, 3 × 2 is 6, 3 ने मल्टिप्लाय करून लिहिले आणि मायनस करतोय आपण. 3 - 3 0 and 4 - 6 is -2. सो आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळालाय पहा. आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केलाय. ह्याच मॅट्रिक्सवर जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून जसं रो करून आपण आन्सर आणलंय तसं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करून आन्सर मिळेल का, तर ते सुद्धा आपण काढून पाहू. तर मग दिलेला मॅट्रिक्स आहे ए, तो आहे 1 2 3 4. मग खरं म्हणजे एक अल्टरनेटिव्ह आन्सर पाहतोय आपण. ही एक मेथड झाली रोची. आता कॉलमची पण एक मेथड पाहू. आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करण्यासाठी इथं 0 पाहिजे. मग इथं 0 पाहिजे तर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करतोय, म्हणजे आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये इथं 0 यायला पाहिजे. थोडक्यात आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये 0 पाहिजे, तर पहिल्या कॉलम मधून दुसऱ्या कॉलमला आपण मायनस करू, पण 3 मधून 3 मायनस झाला तर तिथं 0 येणार आहे हे लक्षात घ्या. मग मी एक काम करतो, मला 4 नको आहे तर मग मी 4 ने डिवाइड करून घेतो आणि मला 3 पाहिजे तर मग मी 3 ने मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे मला 0 मिळेल. मग मॅट्रिक्स ए मध्ये काय काय चेंजेस होतील ते आता पहा. तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये चेंज सांगितला, याचा अर्थ दुसऱ्या कॉलम मध्ये कुठलाही चेंज होणार नाही. तर पहिल्या कॉलम मधून मायनस करा. पहिला कॉलम आहे 1 3, त्यातून मायनस करा. 3/4 ने मल्टिप्लाय करा C2 ला. इथं 3/4 ने मल्टिप्लाय केलं
3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 6/4 तसंच, आणि 3 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 12/4 तसंच. मग कॅल्क्युलेशन करा आता. 4 × 1 इज 4, 4 - 6 इज -2, खालचा 4 तसाच, 2 1 जा 2 2 जा म्हणजे 1/2 आले मायनस, सो -1/2 आला इथं, आणि 4 3 जा 12, 4 3 12, 3 - 3 0 होईल, सो इथं येणार आहे 0. म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 झाले तर याचा अर्थ तो मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळतोय आणि रो ट्रान्सफॉर्मेशनने सुद्धा आपल्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळतोय. एक लक्षात घ्या, आलेले दोन मॅट्रिक्स सेम नाही आहेत, इक्विव्हॅलंट म्हणता येतील. तर दोन्ही मॅट्रिक्सचे आन्सर अर्थातच सेम असणार नाहीत, कारण तुम्ही रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेले आहेत. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 8 कडे. क्वेश्चन नंबर 8 काय पहा, एक मॅट्रिक्स दिलाय आपल्याला, त्याला कन्वर्ट करायचं सांगितलंय इनटू एन आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन्स. रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे आणि दिलेल्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे ह्या दिलेल्या मॅट्रिक्सला आपल्याला 1 0 0 1 याला आपण 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो, कारण क्वेश्चनमध्येच आपल्याला 2/2 चाच मॅट्रिक्स दिलेला आहे, 2 रो आणि 2 कॉलम. त्यामुळे याचं कन्वर्जन ह्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं आहे. मग दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ लेट A इक्वल टू 1 - 1 2 3. तर पहा इथं 1 पाहिजे, तो 1 ऑलरेडी आहे. आता आपण ह्या दिलेल्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस पुढच्या काही टॉपिक्समध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. फक्त सध्या इथली प्रोसिजर लक्षात घ्या एक्झाम्पलसाठीची. आपण काय करतो की या पहिल्या एलिमेंटला 1 करतो, त्यानंतर त्याच्या खालच्याला ह्या 1 चा यूज करून 0 करतो, त्यानंतर इथल्या एलिमेंटला 1 करतो आणि मग त्याच्या वरच्या एलिमेंटला 0 करून घेतो. म्हणजे नेमकं काय करायचं पहा, आणि या सुरुवातीला इथं 1 करायचा आहे, तर तो 1 इथं ऑलरेडी आहेच. मग याचा यूज करून याला 0 करणार. मग याला 0 कसं करणार तर ते आपण आता पाहू. आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन सांगितल्यामुळं आपण 1 0 1 0 ह्या पाथने चाललेलो आहोत. तर दुसऱ्या रो मध्ये आपल्याला 0 पाहिजे पहा. आपल्याला इथं 0 पाहिजे पहा, इथं 2 आहे सध्या, याला 0 करायला याचा यूज करायचा. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन सांगितल्यामुळे आपण अशी जाणार आहोत. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जर सांगितलं मग मात्र त्यासाठी दुसरा पाथ आहे, तो आपण तिथं पाहू. तर इथं 0 पाहिजे, ह्या 1 चा वापर करणार, 2 - 2 0 होईल आपल्याला माहिती आहे. सो दुसऱ्या रो मधून ही पहिली रो मायनस करू, पण याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे R2 - ट्वाइस R1 हे ट्रान्सफॉर्मेशन सध्या आपण घेतलंय. तर त्यामुळे मॅट्रिक्स A चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स आपल्याला काय मिळेल पहा. चेंज दुसऱ्या रो मध्ये आहे, याचा अर्थ पहिली रो तशीच राहील. दुसऱ्या रो चा चेंज आता करून घेऊ आपण. R2 ला लिहून घेऊ 2 3, त्यातून मायनस करायचं सांगतोय आपण. पहिल्या रोला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हा मायनस आणि हा मायनस +2, 2 - 2 झाला 0, 3 + 2 होईल 5. चेंज पूर्ण रो मध्ये होतो पहा. तुम्ही इथं 0 आणलाय, आता इथला 1 झाला, त्याच्या खालचा 0 झाला, ते झालं. आता आपल्याला इथं 1 पाहिजे. मग इथं 1 पाहिजे, तर मग मी एक काम करतो, जेव्हा जेव्हा आपल्याला 1 पाहिजे असतो तेव्हा आपण जनरली त्याच नंबरने त्या रोला डिवाइड करून घेतो. म्हणजे आपण सेकंड रोला आता फायनेच डिवाइड करणार आहोत. सो R2 मध्ये चेंज केलाय, त्याला फायने डिवाइड केलंय सेकंड रोलाच. सो मॅट्रिक्स A चा इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स काय मिळेल पहा. दुसऱ्या रो मध्ये चेंज, याचा अर्थ पहिली रो आहे तशीच राहणार. दुसऱ्या रोला तुम्ही फायने डिवाइड केलं, सो फायने 0 ला डिवाइड केलं तर 0च, फायला फायने डिवाइड केलं तर 1 मिळेल. सो 1 0 1 1 0 1 पर्यंत आलोय पहा आपण. आता या 1 चा वापर करून याला 0 करणार. ही प्रोसिजर आपण ऑलवेज फॉलो करतो. पुढे युनिव्हर्सची प्रोसेस आपण पाहणार आहोत पुढच्या टॉपिक मध्ये, तिथेही आपण हेच करणार आहोत. मग मला इथं 0 पाहिजे, तर मी ह्या 1 चा यूज करणार. इथं 0 पाहिजे म्हणजे पहिल्या रो मध्ये 0 पाहिजे,
पहिल्या रो मध्ये चेंज होईल. पहिल्या रो मध्ये दुसरी रो जर ऍड केली, एक लक्षात घ्या, हे 0 करताना आपण नेहमी त्या रिस्पेक्टिव्ह कॉलमच्या 1 चा यूज करतो. म्हणजे ह्या 0 ला ट्रान्सफॉर्म करताना ह्या 1 चा यूज केला जातो. म्हणजे दुसऱ्या रो ला 0 करताना पहिल्या रो चा यूज केला जातो. आणि ह्या 0 ला याला 0 करताना म्हणजे पहिल्या रो ला 0 करताना दुसऱ्या रो मधल्या 1 चा वापर केला जातो. ते आपण इथं फॉलो करणार आहोत. सो मॅट्रिक्स A काय मिळेल पहा, R1 + R2 करा, 1 + 0 is 1, -1 + 1 is 0, आणि हा 0 1 तसाच, कारण चेंज फक्त पहिल्या रो मध्ये सांगितला होता, दुसरी रो तशीच राहणार आहे. सो हिअर इज आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 9 काय पहा, एक मॅट्रिक्स दिलाय आपल्याला, त्याला ट्रान्सफॉर्म करा म्हटलंय इनटू एन अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलमच ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन चालणार नाही. आणि दिलेल्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल इलेमेंटच्या खालचे सगळे इलेमेंट 0 करायचे आहेत यूजिंग सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा याचा आन्सर मिळवू शकता. जे ट्रान्सफॉर्मेशन मी इथं वापरणार आहे ते सोडून दुसरे यूज करून ते आन्सर तुम्हाला मिळवता येईल. बुकच्या बॅक साईडला दिलेलं आन्सर वेगळं आहे, ते तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन चेंज केले तर ते चेंज होणार आहे. त्यामुळं याला तुम्ही कोणत्या पद्धतीने कोणतेही ट्रान्सफॉर्मेशन वापरून आन्सर काढता येईल. फक्त लक्षात घ्यायचं की कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच वापरता येतील, रो ट्रान्सफॉर्मेशन वापरता येणार नाही. मग दिलेल्या मॅट्रिक्सला आपण नाव देऊ E = 1 - 1 2 2 1 3 आणि 3 2 4 आहेत पहा. मग मी एक काम करतो, आधी ह्या दोन एलिमेंट्सला 0 मध्ये कन्वर्ट करतो. हे दोन एलिमेंट पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पहा. सो पहिला आणि दुसऱ्या कॉलम मध्ये एकाच वेळी आपण तो चेंज करून घेऊ. पहिल्या कॉलम मध्ये मला 3 च्या जागेवर 0 पाहिजे. आता एक लक्षात घ्या, आपण 0 करताना नेहमी या डायगोनल एलिमेंटचा यूज करत असतो. तर मला ह्या दोघांना 0 करायचे, तर मग मी याचा यूज करणार आहे. पहिल्या कॉलम मध्ये मला चेंज करायचा 3 - 3 0 व्हायला पाहिजे. पण इथं 3 येण्यासाठी मी आधी 4 ने डिवाइड करतो आणि मग 3 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे मला 3 मिळेल. हा कॉलम आहे तिसरा कॉलम, कारण आपण या 4 चा यूज करतोय. दुसऱ्या कॉलम मधून तिसरा कॉलम मायनस करायचा आहे, पण 2 - 2 व्हायला पाहिजे, 2 - 2 व्हायला पाहिजे. 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर मला 2 मिळेल. सो मॅट्रिक्स A काय होईल पहा, कॉलम 3 मध्ये चेंज नाहीये पहा, फक्त 1 आणि 2 मध्ये चेंज सांगितलं आपण. सो थर्ड कॉलम आहे तसंच राहील. पहिल्या कॉलम मध्ये चेंज करून घेऊ आपण. पहिल्या कॉलम मध्ये मायनस करा. पहिला कॉलम आहे 1 2 3, त्याच्यातून मायनस करतोय आपण. तिसऱ्या कॉलमला 3/4 ने मल्टिप्लाय करायचं. याला जर 3/4 ने मल्टिप्लाय केलं तर 3 × 2 6/4 येईल, 6/4. याला 3/4 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 9/4 होईल. तो 9/4. 3/4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, हा 3/4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर फक्त 3 राहणार आहे. 4 × 1 is 4 - 6 म्हणजे -2 आणि खालचा 4. परत 2 दुने 4 चा भाग घेऊन -½ तुम्ही त्याला लिहू शकता. सो -½ 4 2 जार 8, 8 - 9 होतात -1, खालचा 4 तसाच -1/4. आणि शेवटी 3 - 3 होईल 0. तर हे झालं पहिल्या कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन, आपण 0 आणलं. आता दुसऱ्या कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन करून घेऊ. दुसऱ्या कॉलम मधून मायनस करतोय आपण. दुसरा कॉलम आहे -1 1 2. सो -1 1 आणि 2, त्याच्यातून मायनस करतोय आपण. तिसऱ्या कॉलमला हाफ ने मल्टिप्लाय करतोय, म्हणजे 2 ने डिवाइड करतोय पहा. सो 2 ला 2 ने डिवाइड केलं 1, 3 ला 2 ने डिवाइड केलं 3/2, आणि 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 येईल. सो -1 - 1 - 2
2 into 1 2 minus 3 minus 1 खालचा टू तसाच आणि 2 minus 2 होईल 0. सो हे दोन झिरो झाले. आता आपल्याला हा नंबर झिरो पाहिजे. तो नंबर इथं आता ट्रान्सफॉर्म झालाय -1/4 मध्ये. मग इथं झिरो पाहिजे का? सो याला झिरो आणायला म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये झिरो आणायला पहिल्या कॉलम मध्ये -1/4 मध्ये +1/4 जर झाला तर -1/4 मध्ये प्लस व्हायला हा मायनसला मायनस करावा लागेल आणि इथं 1/2 ने मल्टिप्लाय करावा लागेल दुसऱ्या कॉलमला. पहा याला झिरो करायला हा डायगोनल एलिमेंट वापरतोय आपण नेहमी डायगोनल एलिमेंट वापरतो. हे आपण पुढच्या काही एक्सरसाइज मध्ये किंवा टॉपिक मध्ये पाहणार आहोत. सो ट्रान्सफॉर्मेशन करून घ्या. काय मिळेल पहा, चेंज फक्त पहिल्या कॉलम मध्ये आहे, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम आहे तसंच लिहून काढू. पहिल्या कॉलमचा चेंज आहे, पहिला कॉलम लिहून काढा -1/2 -1/4 आणि 0. त्याच्यातून मायनस करायचं म्हणतोय आपण. आणि दुसऱ्या कॉलमला 2 ने डिवाइड करून घ्या. 2 ला 2 ने डिवाइड केलं मायनस होईल. इथं 2 ने डिवाइड केलं तर 1/4 होणार आहे तो मायनस. आणि इथं 2 ने डिवाइड केलं तर 0 होईल. सो 0 - 0 is 0. -1/4 मायनस मायनस प्लस 1/4 होईल 0. आणि मायनस हाफ मायनस मायनस प्लस 1 मायनस हाफ प्लस 1 येईल 1/2. आणि मग त्यामुळे आपल्याला डायगोनलच्या खालचे तिन्ही एलिमेंट 0 मिळाले. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स आपण कन्व्हर्ट केलाय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर आपण म्हटलं होतं का. सो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपल्याला मिळाला. यास काय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज आपण केलेला आहे. टेक्स्टबुकच्या पाठीमागे जे आन्सर दिलंय ते ह्या आन्सरशी मॅच होणार नाही, कारण तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन चेंज केले तर तुमचे आन्सरही चेंज होतं. म्हणून आता इथं ॲक्च्युली इथं जे आपल्याला विचारलंय पहा, हे क्वेश्चन्स काही पर्टिक्युलर आन्सर मिळवण्यासाठी नाही आहेत, तर रो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कसे करायचे ते खरं म्हणजे पहिल्या एक्सरसाइजमधून आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. आतापर्यंत कोणत्याच एक्झामला पहिल्या ह्या एक्सरसाइज 2.1 मधला एकही क्वेश्चन आलेला नाही किंवा जनरली येत नाही, कारण हे फक्त कॉलम आणि रो ट्रान्सफॉर्मेशन कसे करावे याचं इंट्रोडक्शन आहे. त्यामुळं ह्या एक्सरसाइजमधून क्वेश्चन येत नाहीत, पण तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला पुढच्या एक्सरसाइजमध्ये किंवा टॉपिकमध्ये हे कॉलम रो ट्रान्सफॉर्मेशन खूप जास्त प्रमाणात वापरायचे आहे. म्हणून ही एक्सरसाइज फक्त प्रॅक्टिस म्हणून इम्पॉर्टंट आहे, तशी एक्झामसाठी तेवढी इम्पॉर्टंट नाही. तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या टॉपिक सोबत.